भोगावती शिक्षण प्रशासक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे। गेले 10-12 दिवस प्रचाराचा धुरळा या भोगावती काठी उडाला होता। आता 2 तारखेला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांकडून राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडी आणि विरोधकांकडून दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडी अशा 2 पॅनलमध्ये या ठिकाणी सरळ लढत होणार आहे। एकूण 13 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत आणि यांचं भवितव्य 28,959 मतदारांच्या हातामध्ये आहे। दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे दोन्ही बाजूच्या उमेदवारांची ओळख सभासदांना आता चांगलीच झालेली आहे। आता फक्त या 26 उमेदवारांमधील 13 जणांना निवडून द्यायचं बाकी राहिले। निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचा एकूण एक कार्यक्रम जाहीर झाला आहे। त्यानुसार या मतदानासाठी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंतची मुदत राहणार आहे। हे मतदान एकूण 11 केंद्रांवर होणार आहे। यासाठी जी 11 केंद्र आहेत त्या केंद्रांच्या परिसरातील गावांमधील सभासदांनी मतदान करायचं आहे। ती केंद्र कोणती, त्या केंद्रांवर गावे किती आणि ती गावे कोणती आणि त्या केंद्रांवर मतदान किती आणि या संस्थेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या राधानगरी आणि करवीर या 2 तालुक्यांमधील किती गावांचा यामध्ये समावेश आहे याची सविस्तर माहिती देण्यासाठीचा आजचा हा रिपोर्ट आहे। चला तर पाहूया कुणी कुठे मतदान करायचं। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। मतदानासाठी गट क्रमांक 1 आहे कुरुकली येथील प्राथमिक शाळेमध्ये मतदान होणार आहे। तर तसं पाहिलं तर या 11 गावांमधील सर्वच मतदान हे प्राथमिक शाळांमधूनच होणार आहे। या कुरुकली केंद्रावर कोथळी, कुरुकली आणि बेले या 3 गावांमधील 2707 इतके मतदान सभासद करणार आहेत। गट क्रमांक 2 आहे हळदी। हळदी येथील प्राथमिक शाळेमध्ये वाशी, शेळकेवाडी, कांडगाव, देवाळे, हळदी आणि कुर्डू अशा 6 गावांमधील 3393 इतके मतदान करणार आहेत। गट क्रमांक आहे 3 सडोली खालसा। या ठिकाणच्या शाळेमध्ये आरे, गाडगोंडवाडी, कारभारवाडी, सडोली खालसा आणि बाचणी अशा 5 गावांमधील 2868 सभासद मतदान करणार आहेत। गट क्रमांक 4 आहे हसूर दुमाला। या ठिकाणच्या शाळेमध्ये हिरवडे खालसा, हसूर दुमाला, भाटणवाडी, सोनाळी आणि पाटेकरवाडी, म्हालसवडी आणि कांचनवाडी अशा 7 गावांमधील 2831 मतदान करणार आहेत। गट क्रमांक 5 आहे राशिडी बुद्रुक। सर्वात मोठा गट क्रमांक। प्राथमिक शाळेमधील इथे येळवडे, कोधोडे, वाघोडे, मोहोडे, चापोडी, पुंगाव आणि राशिडी बुद्रुक अशा 7 गावांमधील 3467 इतके मतदान करणार आहेत। गट क्रमांक 6 आहे घोटवडे। या ठिकाणच्या प्राथमिक शाळेमध्ये कौलव, घोटवडे, बर्गेवाडी आणि भोपळवाडी अशा 4 गावांमधील 2143 इतके मतदान करणार आहेत। गट क्रमांक 7 आहे शिरगाव आणि या शिरगावमधील शाळेमध्ये शिरगाव, कांबळवाडी, आवळी खुर्द, मुसळवाडी, तरसंबळे, घोडेवाडी आणि राशिडी खुर्द अशा 7 गावांमधील 1978 इतके मतदान करणार आहेत। गट क्रमांक 8 आहे आवळी बुद्रुक। येथील प्राथमिक शाळेमध्ये शिरसे, आमजाई हरवडे, अनाजे, आवळी बुद्रुक आणि खिंडी हरवडे अशा 6 गावांमधील 2267 इतके मतदान करणार आहेत। गट क्रमांक 9 आहे गुडाळ। या गुडाळच्या प्राथमिक शाळेमध्ये गुडाळवाडी, करंजफेन, कुडुत्री आणि सोन्याची शिरोली अशा 5 गावांमधील 1894 इतके मतदान करणार आहेत। कसबा तराळे या गट क्रमांक 10 मध्ये येथील शाळेत तारळे खुर्द, कसबा तराळे, कुंभारवाडी, कुक्कुडवाडी, पिरळ, कंथेवाडी आणि कळंकवाडी अशा 7 गावांमधील 2421 सभासद मतदान करतील। आणि शेवटचा गट क्रमांक आहे 11 परिते। या ठिकाणच्या विद्यामंदिर परिते या ठिकाणी परिते, म्हाळुंगे, ठिकपुर्ली या 3 गावांमधील 2990 इतकं मतदान आहे। तसं पाहिलं तर या संस्थेचं कार्यक्षेत्र हे राधानगरी आणि करवीर या 2 तालुक्यांमध्ये विस्तारलेलं आहे। राधानगरी तालुक्यातील जर गावांचा विषय घेतला तर 36 गावांचा, तर करवीरमधील एकूण 23 गावांचा यामध्ये समावेश असणार आहे। उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सत्ताधारी शाहू शिक्षण सेवा आणि विरोधी दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू अशा दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी राधानगरी तालुक्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते। विशेष म्हणजे दोन्ही पॅनलमध्ये राधानगरी तालुक्यातील 7 आणि करवीर तालुक्यातील 6 उमेदवारांचा समावेश आहे। प्रचाराच्या निमित्ताने दोन्ही आघाड्यांकडून शिक्षण प्रसारक वर जाण्याचा हेतू तिथं गेल्यानंतर पुढे काम करण्याचा दृष्टिकोन सभासदांसमोर ठेवलेला आहे। आता फक्त सभासद कोणाला पसंती देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। 2 तारखेच्या मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 3 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतरच समजेल की या शिक्षण प्रसारकवर सत्ता कोणाची येणार आहे। त्या होणाऱ्या मोजणीची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत आपोआप पोहोचेल। फक्त त्यासाठी आपल्याला या चॅनलला लागली सबस्क्राईब करायला हवं आहे, जेणेकरून मतमोजणीच्या प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत आपोआप पोहोचतील। तुर्तास इथेच थांबतोय। सबस्क्राईब करा आणि पाहत रहा के न्यूज। धन्यवाद।